नमस्कार प्रेक्षकांनो, विण दोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये स्वानंदी अर्पिताला असा काही आता दणका देते ना प्रेक्षकांनो, की अर्पिताची सगळी पोल खोलच होते. इकडे मात्र स्वानंदीचं असं वागणं पाहून अर्पिताचं डोकं सटकतं आणि सगळं सत्य मात्र ती बोलून दाखवते. त्यानंतर समर मात्र एक कानाखाली अर्पिताच्या देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, अर्पिता, मल्लिका आणि अंशुमनचे मात्र आता चांगलेच धाबे दणाणलेले आहेत. मित्रांनो, आजचा भाग इतका मस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय स्वानंदीवर अर्पिता, मल्लिका इतक्या नको नको ते आरोप करत असतात. स्वानंदी काही बोलायला लागली की समर तिला अडवत असतो. खरं तर भाऊ म्हणून त्याला काळजी वाटणं, माया वाटणं साहजिक आहे ना, पण तरी स्वानंदी काही शांत बसत नाही. मल्लिका, अर्पिता किती खोटारड्या आहेत, त्या किती खोटं बोलतात हे समरला दाखवून देत असते. कारण अर्पिताच्या विरुद्ध मात्र आता आपल्या स्वानंदीकडे खूप मोठा पुरावा असतो. पण ती लगेच न दाखवता प्रेक्षकांनो, अर्पिता किती खोटं बोलतीये, कुठल्या खालच्या थराला जाऊन वागतीये आणि मल्लिका काकू तिला कसं पाठीशी घालतायत, प्रत्येक तिच्या चुका कशा आता सपोर्ट करून तिला कसं चुकीचं शिकवतात हे मात्र प्रेक्षकांनो समोर आणत असते. अर्पिता स्वानंदीला म्हणते, काय ग, तुला माझ्यासोबत काय प्रॉब्लेम आहे? मी सांगते ना तुला, माझ्या घरची अजिबात लोक चांगली नाही आहेत, तरी तू मला सारखं सारखं तिकडे का पाठवायचं बघतेस? बघितलंस का दादा, मी सांगत होते ना, ही स्वानंदी आम्हाला खूप बोलते. हिला माहीत नाही आहे त्या लोकांचे दोन चेहरे आहेत, दोन रूप आहेत. स्वानंदी म्हणते, अर्पिता ताई, त्या लोकांचे नाही तर खरं तुमचे दोन रूप आहेत. तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं आहे, माहिती आहे का? तुम्हाला त्यांनी काढलेलं नाही आहे. आणि त्या घरातून तुम्ही जेव्हा बाहेर पडलात, आता मात्र अर्पिता थोडीशी घाबरते. स्वानंदी मोबाईल दाखवत म्हणते, तुमचा खरा चेहरा मला आजच कळला आहे. इकडे मात्र अर्पिता नको नको ते बोलते आणि लगेच मल्लिका म्हणते, काय ग स्वानंदी, कसलं सत्य बघितलंयस तू? काय तुझ्या मोबाईलमध्ये? समर स्वतःचं खरं करण्यासाठी ही मात्र आपल्या अप्पिलानं ब्लॅकमेल करते बघ. स्वानंदी म्हणते, काकू प्लीज, मला कुणालाही ब्लॅकमेल वगैरे करायची गरज नाही आहे आणि मी तसं अजिबात करतही नाही आहे. तुम्हाला खरं वाटत नाही आहे ना? आता मात्र स्वानंदी आवाज देते तर आशिष आणि त्याचे आई बाबा मात्र घरात येतात. हे मात्र बघून प्रेक्षकांनो अर्पिताच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. त्या हळूच आता इकडे येते, मॉम, अगं हे कसे इथे आले आता? मल्लिका मात्र आता घाबरते, आपे शांत बस, काय करायचं ते मी बघते. स्वानंदी मात्र आता म्हणत असते, राजवाडे हेच तुम्हाला आता काय ते खरं सांगतील. आशिष भाऊजी बोला तुम्ही. अर्पिता म्हणते, काय बोलणार आहेत? त्याला तोंड तरी आहे का बोलायला? हे बघ आशिष, खरं खरं ते सांग, मला आता इकडे ना काहीच बोलायचं नाही आहे. मल्लिका मात्र आशिषला सरळ सरळ धमकीच देते. हे बघा, मी आता काय सांगते जावई बापू, हे काय सांगाल अगदी विचार करून सांगा बरं का, नाहीतर त्याचे परिणाम मात्र फार वाईट होतील, हे लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगायला लागतील. तेव्हा आशिष मात्र थोडा घाबरतो, पण त्याचे आईबाबा मात्र बिलकुल घाबरत नाहीत. ते म्हणतात, आम्ही सांगतो ना, आम्ही अर्पिताला घराच्या बाहेर काढलेलं नाही आहे. ती स्वतः इथे आली आहे कारण आमची परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही आहे. जे आमच्या आणि राजवाड्यांचे संबंध झाले होते तेव्हा आमच्याकडे खूप मोठा बंगला, गाडी, खूप श्रीमंती होती ना, खूप संपत्ती होती. पण आमचं नशीब मात्र आता खराब, आमचं सगळं नशीबच पालटलं आणि आम्ही आता फ्लॅटमध्ये आलो. तो छोटासा फ्लॅट अर्पिताला अजिबातच तिथे आवडत नाही आहे. आम्हाला मान्य आहे ती श्रीमंत घरातली मुलगी आहे, मोठ्या घरात राहिली आहे, राजवाड्यांची मुलगी आहे, पण आम्ही आता काय करणार? आमचाही नाईलाज झाला आहे ना. पण आता खरंच अर्पिता घरी आली तर आम्हाला खूप चांगलं वाटेल. आशिष म्हणतो, हो ना अर्पिता, मला तू घरी आलेलं मला खूप आवडेल ग, तुझ्यासोबतच संसार करायचा आहे मला. पण अर्पिता मात्र आता त्यांची तोंड बंद करते. तुम्ही जे वागलात ना ते मी कधीच विसरणार नाही आहे. आता काय बोलणार तेवढ्यात मात्र प्रेक्षकांनो अर्पिता बोलूच देत नाही त्यांना. गप्प बसा तुम्ही, एक शब्दही बोलू नका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे माझा दादा काय करेल. समर राजवाडे आहे त्याचं नाव. मल्लिका म्हणते, हो, तिच्या दादासमोर तिच्या दादाचं या पोरींवर फार प्रेम आहे, त्याच्या बहिणींवर. त्याच्या बहिणींना त्रास झाला तर समरला अजिबात आवडत नाही बरं का. इकडे मात्र आता समरला स्वानंदी मात्र चांगलंच ऑब्झर्व करत असते. स्वानंदी म्हणते, अर्पिता ताई, अहो तुमच्या लहान बाळाचा तरी विचार करा, निदान त्या लेकराला आईबाबांचं प्रेम मिळावं, माया मिळावी असं वाटत नाही का तुम्हाला? मल्लिका म्हणते, का आम्ही नाही माया देऊ शकत? स्वानंदी म्हणते, काकू तसं नाही आहे, शेवटी आई आई असते, बाबा बाबा असतात. आई वडिलांची माया मुलांसाठी खूप महत्त्वाची असते. स्वानंदी म्हणते, अर्पिता ताई, तू तुझ्या आता घरी जायला पाहिजे तुम्ही. अगं बघा, तुम्ही किती चांगली लोक आहेत, ती आशिषराव तुमच्यावर किती प्रेम करतात. ऐक ना अर्पिता,
तुला सुखी ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. आशिष मात्र बोलत असतो. अर्पिता मात्र म्हणते नाही, मी अजिबात तिकडे येणार नाही आहे, मी कुठेही जाणार नाही आहे, मी आता इथेच राहणार आहे, कारण हे माझंसुद्धा घर आहे आणि तिला सोडून मी माझ्या आईला सोडून कुठेही जाणार नाही. स्वानंदी म्हणते तुम्हाला इकडेच राहायचं होतं तर तुम्ही लग्नच कशाला केलं? अर्पिता त्यांच्याकडे ना आपल्यासारखं घर होतं, मग आपल्याकडे हे नाही ते नाही, मी का राहू त्यांच्याकडे? स्वानंदी म्हणते अहो परिस्थिती आज आली आहे म्हणून घर बदललं ना, मग एवढा मोठा फरक काय पडला? असं काहीच नाही आहे. मल्लिका मात्र स्वानंदीकडे रागाने बघते. स्वानंदी म्हणते मुळात तुम्हाला ना हे करायचंच नाही आहे. अर्पिता रागाने ओरडते नाही करायचे मला, नाही संसार करायचा मला त्यांच्यासोबत, मी राजवाडी आहे. मला आता समजलं आहे अर्पिताचं खरं रूप प्रेक्षकांनो. इकडे मात्र आता त्यांच्याकडे म्हणजेच आपल्याकडे खूप पैसा आहे, राजवाडेकडेच मी राहणार, मी का काम करू, मी का जॉब करू, मी इथे राणीसारखी राहणार, आधीसुद्धा राहायचे आणि आतासुद्धा राहणार, चला चालते व्हा इकडे, मी कुठे येणार नाही आहे तुमच्यासोबत. असं म्हणून प्रेक्षकांनो ती आता बोलत असते आणि ती असंही बोलते मी तुम्हाला व्यवस्थित समजावलं होतं पण कदाचित तुमची न ती लायकीच नाही आहे. समर आता मोठ्याने ओरडतो त्या आशिषची लायकी काढल्यावर. अर्पिता जोरात बोलतो आणि सनकन अर्पिताच्या कानाखाली मात्र मारतो. इकडे अर्पिता तोंडाला गालाला हात लावून आता शॉक झालेली असते. मल्लिका म्हणते समर, अरे आप्पी काय केलंस तू समर? इकडे आप्पी मात्र गालावर हात ठेवून उभी असते. दादा तू मला मारलंस, यांच्यासाठी मला मारलंस? समर म्हणतो तुझी हिंमतच कशी झाली एवढं खोटं बोलायची? अगं मी आणि काकूने तुला हे संस्कार दिले, तुला कळतंय का? तू धडधडीत सराईत खोटं बोलतेस. मला असं वाटलंच नव्हतं की तुला सासूरवास होतोय, असं मला खरं तर वाटलं नव्हतं, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी तुझ्या आता पाठीशी होतो, पण या सगळ्या मागे कारस्थानी तू असशील हे मला कधीच वाटलं नव्हतं. का वागलीस अशी? बोल ना अर्पिता बोल. अगं परिस्थिती काय आज वेगळी असते उद्या वेगळी असते, मग अशी परिस्थिती बघून घरच्यांची साथ सोडायची असते का? त्यांना सोडून चक्क तू पळ काढलायस, त्यांच्याविषयी आमच्या मनात नको नको ते भरवलं, हे सगळं करताना तुला लाज वाटली नाही? आज स्वानंदी मॅडममुळे सगळं कळलं, नाहीतर आम्ही आयुष्यभर इकडे समजलं असतं की आशिष आणि त्यांची फॅमिली चांगली नाही आहे, तुमच्यासारख्या मुलींमुळे सासर बदनाम झाले. स्वानंदी म्हणते अगदी खरं आहे राजवाडे. आजी म्हणतात काय गं अर्पिता तुला हे करताना काहीच कसं वाटलं नाही? अगं सोन्यासारखे लोक आहेत, आशिषराव किती चांगले आहेत, आपल्याला समरसारखे मुलासारखे आहेत ते, त्यांच्याशी असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? मल्लिका मात्र म्हणते आणि सरळ आप्पीच्याच कानाखाली मारते. इकडे मात्र मल्लिकाने तिचा डाव चालू केला. आप्पे खोटं बोलीस माझ्याशी? अगं तुला लाज वाटते का? तुझ्यावर डोळे झाकून मी विश्वास ठेवला, या देव माणसांविषयी नको नको ते भरवलंस माझ्या मनात आणि हे करायला लावलंस तू, तुला काहीच कसं वाटलं नाही गं? आजपर्यंत तुझ्या दादाने किती केलं तुमच्यासाठी, किती खस्ता खाल्ल्या, लहानाचं मोठं केलं, वडिलाचं प्रेम दिलं, इतके चांगले संस्कार दिले आणि तू अशी वागतेस, मूर्ख असे गुण दाखवलेस तू. इकडे मात्र सुश म्हणते अर्पिता ताई मला वाटलं नव्हतं की तुम्ही असं काही कराल, बिच्चारे तुमचे सासू सासरे आणि आशिष भाऊजी, मी पण त्यांनाच वाईट समजले बरं का, सॉरी आशिष भाऊजी. सुशला तर काहीच कळत नाही. मल्लिका मात्र सगळ्यांच्या समोर जाते, हातपाय जोडते आणि अर्पिताच्या वतीने मी तुमची माफी मागते, आम्हाला खरंच माहिती नव्हतं की ती तुमच्यासोबत अशी वागली आहे. आशिषकडे आता ती रागाने पाहत असते. आशिष मात्र बिचारा खाली मुंडी घालून बघत असतो. पुन्हा एकदा स्वानंदी ऑब्झर्व करते आणि ती म्हणते आशिष भाऊजी तुम्हाला कुणालाही घाबरायची अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला काही जरी वाटलं ना तुम्ही मला आणि राजवाड्यांना डायरेक्ट कॉल करू शकता. जर तुम्ही असं घाबरत राहिलात तर तुमचा संसार कसा होणार? तुम्हाला जमान्यामध्ये टिकायचं आहे, समाजामध्ये संसार करायचा आहे, अजिबात तुम्ही कोणाला घाबरायचं नाही आहे. मल्लिका स्वानंदीकडे बघते कारण तिला कळलं आहे प्रेक्षकांनो की परत एकदा स्वानंदीने आपल्याला बघितलं. अर्पिता मात्र चिडलेली असते, तनतन करत असते, दादा तू कितीही मार पण मी त्या घरी जाणार नाही आहे. समर म्हणतो नाही अर्पिता तुला तर त्या घरी जावंच लागणार आहे, कारण तुला इथं आम्ही राहू देणार नाही आहोत. तुला परवानगी दिली होती की या घरी जर तू आलीस फक्त पाहुणे म्हणून 2 दिवस तुला राहता येईल, पण तिसऱ्या दिवशी तुझी बॅग घेऊन मी तुला स्वतः तिकडे नेऊन सोडेल. आता मी सांगतोय तुला इथून आता जोपर्यंत तू तुझा संसार आशिषरावांकडे प्रॉपर लक्ष देत नाही तोपर्यंत या घराची पायरी तुझ्यासाठी बंद, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद. अर्पिता म्हणते दादा काय बोलतोयस तू? हो आज जर त्यांच्यासोबत तू गेली नाही तर मी तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढेल. अर्पिता माझ्या आता पेशन्सची तू परीक्षा घेऊ नको. मल्लिका म्हणते समर प्लीज
आता मात्र मल्लिकाला समर म्हणतो, काकू प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका, मी बोलतोय ना. मला वाटलं होतं अर्पिताला त्रास आहे म्हणून मी साथ देत होतो, पण एवढी भयंकर एवढी खोटारडी ही वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला आता स्वतःची लाज वाटायला लागली की मी त्यांच्यावर संस्कार नाही करू शकलो. खरंच आता अर्पिता प्रेक्षकांनो तिकडे जाणार की सासरी जाणार नाही की माहेरीच राहणार हे मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मंडळी इकडे मात्र मल्लिकाची चांगली आता कानपिरगाळणी आपल्या स्वानंदीने केलेली असते. तर येणाऱ्या भागात आता काय नेमकं पाहायला मिळणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.